हेलो स्टूडेंट, हाउ आर यू? कसे आहेत? बरं आहे ना? ठीक आहे. नाश्ता, चहा, पाणी वगैरे जेवण व्यवस्थित करा. कमी खा. झोप 8 तास. मिनिमम 8 hour स्लीपिंग अँड एन्जॉय. ओनली वॉच न्यूज मराठी एज वेल एज इंग्लिश, ऑल्सो हिंदी, आहे की नाही? आणि आता हे क्वेश्चन पेपर मधलेच क्वेश्चन आहे मित्र. जवळजवळ 20 क्वेश्चन पेपर मी बघितले. त्याच्यातले मी घेतले, परंतु डबल आलेले घेतले नाही. फक्त एकदा एकदा घेतले. म्हणजे डबल कशाला घ्यायचे? तेच तेच तेच. समजा x²-5x+6 हे 4 वेळा आलं तर एकदाच सोडवणार ना मी. डबल ते घेतले नाही. अशा बरेच वेळा डबल आलेले आहेत, ते घेतले नाही. तुम्हाला खूप फायदा आहे याचा. आता इंग्लिशमध्ये पण फक्त तुम्ही नवीन जे विद्यार्थी असणार ते फक्त सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. म्हणजे काय, तुम्हाला नवीन जे लिंक आहे त्याच्यावरचे तुम्हाला सर्व प्रश्न मिळू शकतात, नाही का? आता बघा, या ठिकाणी मॅथचं क्वेश्चन दिलेलं आहे. क्वेश्चन पेपर मधलाच आहे. स्क्वेअर आहे या ठिकाणी. डीएच, ही जी डीएच आहे ती लंब कशाला आहे? EF. segment DH is perpendicular to segment EF and segment GK is perpendicular segment EF. If DH is equal to 24, DH is equal to 24, GK is equal to 40, GK is equal to 40 centimeter, and the area of triangle DEF, DEF is equal to 600 centimeter square. Then find, पहिलं काय फाइंड करा? बेस EF. हा जो EF आहे तो फाइंड करा. सेकंड, एरिया ऑफ ट्रायंगल GEF, एरिया ऑफ ट्रायंगल. आणि एरिया ऑफ स्क्वेअर DFGE. हा पूर्ण स्क्वेअर आहे ना, हा तो त्याचा एरिया फाइंड करायचा आहे. मग कसं होणार? दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांची बेरीज बरोबर एरिया ऑफ स्क्वेअर DFGE. म्हणजे दोन त्रिकोणाचा क्षेत्रफळाची बेरीज ही ह्या चौकोनाच्या बेरजेबरोबर असेल. म्हणजे चौकोनाचं क्षेत्रफळ बरोबर काय येईल? दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाची बेरीज येईल. कळलं की नाही मित्र? हा 3 मार्काचा प्रश्न आहे, किंवा 4 मार्काला पण येतो, 5व्या मध्ये पण येतो. आणि छायांकित भागाचे क्षेत्रफळ म्हणजे शेडेड एरिया सोडवलेलं आहे आपण. शेडेड एरियाचं पण 5 मार्काला मित्र होते. पण आता 3-4 दिवसापूर्वी आपण सॉल्व्ह केलेलं आहे. क्वेश्चन पेपर मधले 4 वेळा आलंय ते. परत 2-2 वर्षांनी येतं. परत तेच, परत त्या प्रकारच येतं. म्हणजे सेट करणारे क्वेश्चन पेपर हे व्यवस्थित करतात, चांगले पुस्तकातले पण घेतात, त्या प्रकारचे घेतात. लेखी प्रश्न असतात. मग आता सोल्युशन आपण सुरुवात केलेली आहे. एरिया ऑफ ट्रायंगल कोणता? DEF दिलेला आहे. किती आहे? 600 सेंटीमीटर स्क्वेअर. मग आता आपल्याला काय काढायचंय? एरिया ऑफ ट्रायंगलचं सूत्र लिहायचंय. कारण काय, EF काढायचं आहे की नाही आपल्याला. एरिया ऑफ ट्रायंगल DEF इज इक्वल टू 1/2 EF इंटू DH. DH काय आहे मित्र हो? DH काय आहे? उंची. आणि EF काय आहे? बेस म्हणजे पाया. म्हणजे त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर काय येतं? उंची गुणिले पाया. 1/2 गुणिले उंची गुणिले पाया. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल DEF इज इक्वल टू 1/2 इंटू EF बेस आहे आणि DH काय आहे? हाईट आहे. प्रत्येक 5वी पासून हेच फॉर्म्युला आहे. याच्यात काहीच बदल नाही. पाया गुणिले 1/2 पाया गुणिले उंची, कोणताही त्रिकोण असो. मग आता एरिया ऑफ ट्रायंगल DEF चं दिलेलं आहे 600 स्क्वेअर इज इक्वल टू 1/2. जसंच्या तसं EF किती दिलाय तुम्हाला मित्रांनो? EF काढायचा आहे. आणि DH किती आहे? 24. बघा, DH 24. मग आता हे 2 डिवायडेड आहे, तर इकडे आले तर काय होईल? मल्टिप्लाइड होईल. बरोबर. 2 इकडे, डावीकडे आले तर मल्टिप्लाय, आणि 24 हे डिवाइड होतील. हे मल्टिप्लाइडचे डिवाइड झाले. म्हणजेच EF इज इक्वल टू 600 मल्टिप्लाइड बाय 2 अपॉन, म्हणजे डिवायडेड बाय 24. मग आता 2ने भाग जातो. 2 1 जार 2, 2 2 जार 4. बरोबर. आणि इथे
2 1 2 बरोबर. बे एक बे आणि बे दोन 4, इथं 12 राहिले. 12ने 600 ला भाग जातो लगेच. 12 एक 12, 12 पंचे 60 आणि 12 0 0 50 राहिले. म्हणजेच EF ची व्हॅल्यू किती आली? 50 सेंटीमीटर. हे उत्तर आलं तुमचं. पाया, हा पाया किती आला? 50 सेंटीमीटर आला. आता 50 सेंटीमीटर आला तर तुम्हाला दुसरं एरिया ऑफ ट्रायंगल GEF एरिया ऑफ ट्रायंगल GEF तेच फॉर्म्युला आहे. 1/2 मल्टिप्लाइड बाय EF मल्टिप्लाइड बाय GK. म्हणजे उंची, या त्रिकोणाची उंची ही आहे, या त्रिकोणाची उंची ही आहे, म्हणून उंची ही घ्यायला लागेल KG किंवा GK, आणि पाया तोच घ्यायला लागेल, सामायिक पाया आहे. कळलं का नाही? EF. मग एरिया ऑफ ट्रायंगल GEF इज इक्वल टू 1/2 पाया गुणिले उंची, 1/2 EF मल्टिप्लाइड बाय GK हाईट. मग आता इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाइड बाय EF ची व्हॅल्यू आपल्याला 50 आली. 50 मल्टिप्लाइड बाय GK किती दिलाय? KG 40. मग आता दोनाने भाग जाईल. बे एक बे, बे दुने 4, बे 0 0. म्हणजेच किती? एरिया ऑफ ट्रायंगल GEF इज इक्वल टू 50 गुणिले 20 आहे की नाही. आणि 50 गुणिले 20, 50 गुणिले 20, हे 2 शून्य ठेवायचे तिकडे, आणि 5 दुने 10, म्हणजे 1000 सेंटीमीटर स्क्वेअर. एरिया आहे म्हणून सेंटीमीटर स्क्वेअर आहे. सेंटीमीटरचा वर्ग काय येतो? तर तो क्षेत्रफळ आहे म्हणून. मग आता आपल्याला एरिया ऑफ स्क्वेअर चौकोनाचं DFGE, या सर्व चौकोनाचं क्षेत्रफळ काय येईल? DFGE एरिया ऑफ ट्रायंगल DEF प्लस एरिया ऑफ ट्रायंगल GEF. या त्रिकोणाचं क्षेत्रफळ अधिक या त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल एरिया ऑफ स्क्वेअर DFGE. मग याचं दिलेलं आहे आपल्याला. एरिया ऑफ ट्रायंगल DEF किती दिलाय? 600. 600 प्लस एरिया ऑफ ट्रायंगल GEF इथं आलाय, किती आलाय? 1000. मग यांची बेरीज 1000 आणि 600, म्हणून एरिया चौकोनाचे क्षेत्रफळ DFGE बरोबर 1600 सेंटीमीटर वर्ग. हे उत्तर झालं मित्रांनो. हे जवळजवळ 4 मार्क किंवा 3 मार्काला येतं मित्रांनो. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. नवीन तुम्हाला लिंक